आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपण तुम्हाला माहितीये कारल्याचं सुक्क आपण शिकतोय ना, पिठल्यासारखं. पिठल्यासारखं. ओके, मला साहित्य सांगता. कारल्याचं किस, डाळीचं पीठ, मिरच्याचा ठेसा, जिरा पावडर, हळद पावडर, कढीपत्ता, सुका खोबऱ्याचं किस, मोहरी, जिरे, तीळ, हिंग, कैरीचा किस, साखर, कोथिंबीर आणि मीठ. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. आणि आता चक्क आपण कारलं घेऊन त्याचं काहीतरी सुक्क बनवणार आहोत सॉलिड. तर आणि जे कडू नाहीये, वंडरफुल. तर काय लागेल आधी? पहिली जिरे, मोहरी. ओके. तेल आपण तापत ठेवलंय, जरा जास्ती तेल घेतलंय नेहमीपेक्षा. टाकू? हो टाक. काजून थोडस. बस. आता जिरं. जिरे घ्या. हिंग, मिरची, कढीपत्ता, परतून घ्यायचं थोडस. सट्टासट फोडणी करताना आम्ही तुमच्यासाठी एवढ्या वेळा भाजून घेतलेला आहे, पण तुमच्या पोटी चांगलं चविष्ट रुचकर असं अन्न पडावं. थोडंसं पाणी टाकायचं. बस. त्याच्यामुळे आम्ही सगळं सहन करू. बरं मला सांगा मासी, तुम्ही मी देते तुम्हाला काय? हळद टाकायचं. घ्या. कारलं जे तुम्ही किसलं ना, तर ते वरनं पण सोलून घेतलं का आधी? हो, थोडस सोलून घेतलं. खडबडीत असता तो भाग काढून टाकला. पण मग नंतर परत मिठाच्या पाण्यात वगैरे घातलं? हो, मिठाच्या पाण्यात म्हणजे मीठ चोळलं नसतं त्याला, दडपून ठेवलं ते आणि मग पिळून घेतलं ते कार. मग कडवटपणा, हो कडवटपणा निघून गेला ना. मग आता काय हवंय? पीठ टाकायचं आहे. मी टाकत जाऊ एकीकडे? चालेल. आता आपल्याला हे कधी टाकायचंय सगळं? हे नंतर. थांबा, थोडस टाका अजून टाका थोडं. कोरडं बनवणार? हो कोरडं. हो, आणि वाफेमुळे ते थोडस हे होईल ना. मऊ पडेल. मऊ पडेल ना. टाका अजून एक चमचा. बस. थोडस झाकण ठेवा. किती मिनिटं? 5 मिनिटं? नाही, 2 मिनिटं उगाच. अच्छा, 2 मिनिटं मला वाटतं ते आपल्याला लागेल ना. हो, 2 मिनिटं होईल. 2 मिनिटांमध्ये हो होऊन जाईल. अच्छा, बघूया. झालं आता. परफेक्ट झालंय ना. परफेक्ट झालंय. आता आपल्याला हे सगळं घालू. मी थोडेसे थोडस कैरीचा किस घाला. कैरीचा किस मी पहिल्यांदाच बघतोय ह्याच्यामध्ये. तर लिंबू नाही, आता कैरीचा सीझन आहे ना, तर लिंबू नाही टाकलं तर कैरी टाकली, छान लागतं ते पण. जवळजवळ जून जुलै पर्यंत आपल्याला कैऱ्या मिळतातच. हे अजून लागेल कैरी? नाही, बस. आता काय काय घालू सांगा, मी घालत जाते. आता ते तीळ घालू? खोबरं, तीळ, खोबरं, सुक्क खोबरं किसलेलं. बस का? बस झालं. तीळ, बस. मग मीठ घालून घेते ना, ते विसरून ना. तुम्ही कारल्याला पण मीठ लावलं होतं ना? थोडं ते काढून टाकलं ना सगळं पिळून. बस. आता काय राहिलंय अजून? साखर टाकली ना? नाही नाही, साखर टाक. किती घालायची? ती थोडीच ना? थोडीशी. साखर पाहिजेच, मारवाडी जेवणामध्ये साखर पाहिजेच. ते कारल्याचं केल्यानंतर तर हमखास पाहिजे. आणि आता कोथिंबीर आली मासी, बाकी मला वाटतं सगळं झालं ना. जिरे पावडर, धणे पावडर जी ही आहे ही पण घातली ना? घातली नाही? घातली मला घातली ना. थोडी घालूया आपण. आमच्या गप्पांच्या नादात राहिलं असेल तर. आणि थोडी डबल घातली गेली असेल तर काही हरकत नाही, मस्त छानच लागते. तर हे सगळं झालेलं आहे. आता मी ही कोथिंबीर घालते आणि सजवते की रेडी ना. आणि भाकरी बरोबर घ्यायचं ना हे? बाजरीच्या भाकरी बरोबर. बाजरीच्या भाकरी बरोबर. येस, रेडी झालेलं आहे आमचं हे. तुम्ही ह्याला काय स्पेशल नाव दिलंय?
काही नाही, कारल्याचं कोरडं पिठलं. कारल्याचं कोरडं पिठलं, पटकन साहित्य कृती. कारल्याचं सुकं पिठलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कारल्याचा किस, बेसन, मिरचीचा ठेचा, जिरे पावडर, हळद, कढीपत्ता, सुकं खोबरं, मोहरी, जिरं, तीळ, हिंग, कैरीचा किस, साखर, कोथिंबीर आणि मीठ. कृती: कारल्याच्या किसामध्ये मीठ घालून त्याला सुटलेलं पाणी काढून टाकावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता परतून घ्यावा. त्यामध्ये कारल्याचा किस, हळद, बेसन, कैरीचा किस, सुकं खोबरं, तीळ, मीठ, साखर, जिरेपूड आणि कोथिंबीर घालून कारल्याचं पिठलं शिजवून घ्यावं. आम्ही